यातनं असं होऊ शकतं हे नाहीये, तर त्यांनी ते कसं डील केलं हे शिकण्यासारखं आहे. खरं तर हे होऊ शकतं, हा अपघाताचा भाग झाला, पण त्यांनी हे दुपारच्या प्रयोगाला घडलं, रात्रीचा प्रयोग चोपला त्यांनी, हे शिकण्यासारखं आहे. त्यातनं तयारीने आपण गेलो तर प्रेक्षक कसे स्वीकारतील याची फक्त म्हणजे अँझायटी असते, पण ती भीती नाहीये. मला आलाय तालमीचा कंटाळा आणि मला नाटक कधी ओपन होतोय आणि लोकांसमोर ते सादर करतोय याची तर घाई झालेली आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सध्या रंगभूमीवर अनेक वेगवेगळे विषय घेऊन नाटक रंगताना दिसत आहेत आणि यात भर घालण्यासाठी मी वर्सेस मी असे एक नवकोरं नाटक पाहायला मिळणार आहे आपल्या सगळ्यांनाच. आणि यात अणीशी भूमिका साकारतोय तर तो आपल्या सगळ्यांचा लाडका क्षितिज दाते. कसा आहेस तू? आधी अप्रतिम आहे मी. काय सांगणार, एक धमाकेदार भूमिका होती चित्रपटातली आणि त्यानंतर पुन्हा रंगमंचाकडे वळालास. घरी आल्यासारखं वाटतंय आता? 100% घरी आल्यासारखं वाटतंय. खूप काळ व्यावसायिक नाटक जुळून यावं त्यासाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे, तर तो वेळ नीट देता यावा. आम्ही ॲक्च्युली 2 महिने याची संपूर्ण तालीम करत आहोत आणि आता ओपन करूच आम्ही 25 तारखेला पुण्याला, 25 जानेवारीला. तर अतिशय एक्सायटेड. आणि सांगू का, काही वेळेला गोष्टी अशा जुळून येतात ना, तसं यावेळेला जुळून आलंय आणि याचे अनंत प्रयोग होवत अशीच इच्छा आहे. पण अप्रतिम गोष्ट, अप्रतिम डिझाईन, अप्रतिम नेपथ्य, अत्युत्कृष्ट सहकलाकार असं सगळं एकत्र जुळून आलंय. खरंच म्हणजे आम्हालाही बघायला आवडतील एवढे असे खूप जास्त प्रयोग. पण मी हे विचारते की प्रायोगिक नाटकाचे दिग्दर्शन केल्यावर व्यावसायिक नाटक कुठेतरी करावं ही इच्छा होती, कुठेतरी मॅनिफेस्ट केलेलं? 1000% मॅनिफेस्ट केलंच होतं कित्येक काळ. कारण मी म्हणजे नाटक ही ओढ आहे, त्यात प्रायोगिक व्यावसायिक अशी काही मनात त्याची तेढ नाही माझ्या. त्यामुळे ही ओढ कायमच होती. पण मी म्हटलं तसं की प्रायोगिक नाटक हे तसं थोडं तुलनेने कमी वेळ देऊन सुद्धा होत असतं, त्यामुळे ते माझं अविरत चालू आहेच गेली कित्येक वर्ष. तर व्यावसायिक नाटक करावं, वेळ देऊन करावं अशी इच्छा होती, ते आत्ता जुळून आले. पण मी वर्सेस मी हे नेमकं काय आहे? म्हणजे आम्हाला खूप कोड्यात पडलंय. मी मगासपासून दिग्दर्शकांना पण प्रश्न विचारला की काय असणार आहे, त्यांनी ते कोड्यातच ठेवलं. पण थोडं हिंट तरी की नेमकं काय आहे? हे मी एवढंच सांगतो, मी वर्सेस मी असं म्हटल्यानंतर इमिजिएटली जे काही संदर्भ जे लागतात आपल्याला, त्या सगळ्याचं सार नाटकामध्ये आहे आणि सगळ्या पात्रांमध्ये आहे. ते फक्त माझ्याच किंवा अजून कुठे असं नाही, सगळ्या पात्रांमध्ये आहे. तर ते नाटक आम्ही नाव ना खूप कटाक्षाने विचार करून दिलेलं आहे. आम्ही खूप काळ नाटकाच्या नावावर चर्चा केली, अनेक व्हर्जन्स आली नावाची आणि फायनली हे नाव सापडलं जे सगळ्यांनाच वाटलं की अतिशय संयुक्तिक आहे, नाटकाला अतिशय साजेसं आहे, नाटकाच्या गोष्टीला, विषयाला, पात्रांना, सगळ्यालाच. पण मी वर्सेस मी आत्ता ना आपण आजूबाजूला बघतो की एकमेकांविरुद्ध असतं. म्हणजे त्याने ते केलं म्हणून मीही करावं असं सध्याचं ते वातावरण आहे, असं बोलायला हरकत नाही. पण त्यात मी वर्सेस मी, स्वतः विरुद्ध स्वतःला, हे कुठे सुचतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं असं खऱ्या आयुष्यात कधी झालं की मी वर्सेस मी, स्वतः विरुद्ध स्वतः, आज हे काम केलं उद्या याच्याहून जास्त ते करायचं? मला खरं तर तू हे बोलतेस त्यावर निरनिराळे अर्थ लागू लागले दादा. तर ते आता मी सांगण्यात काही गंमत नाही आहे. खरं तर नाटक पहाच, पण अतिशय एन्चॅन्टिंग आणि एक्साइटिंग स्टोरी आहे नाटकाची. आणि एवढं नक्की की नाटकाचं नाव हे एक्झॅक्ट कुठे दिशादर्शन करत नाहीये, पण नाटक पाहिल्यावर कळेल की हे नाव किती संयुक्तिक आहे. आणि आत्ता आपल्या भोवतालातल्या खरं तर पूर्वापार असलेल्या पण आत्ता तरी निश्चितपणे खूप महत्त्वाच्या आणि आपल्या जवळच्या विषयावरचं नाटक आहे, आपल्या अस्तित्वाविषयीचं नाटक आहे. आणि ते सगळ्या पात्रांच्या तोंडी आहे तो विषय सगळा. एकूण 6 जण आम्ही स्टेजवर आहोत काम करत आणि सगळे अप्रतिम कलाकार आहेत. मी स्वतःला घेत नाही आहे त्यात, मी लहान आहे खरं तर या सगळ्यांमध्ये खूप, पण सगळे कलाकार फार अप्रतिम आहेत. आणि फक्तच नुसतं विषय चांगला मांडला आहे किंवा महत्त्वाचा विषय असं नाही, तर त्या मांडणीची जी पद्धत आहे, तर आता सेट बघशील सगळा, तर हा 10% पार्ट आहे सबंध नाटकातल्या सेटचा. इतकी म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल पर्वणी आहे लोकांना. आणि मला असं वाटतं ते आत्ताच्या काळातलं खूप महत्त्वाचं एलिमेंट आहे नाटकातला, की जग एस्थेटिकली फार बदलतंय, एका अर्थी पुढे जातंय असंही म्हणूया आपण. तर त्या सगळ्याला साजेसं त्याला मॅच करू पाहणारं आमचं नाटक आहे. खऱ्या आयुष्यात
मी वर्सेस मी असं कधी घडलंय? म्हणजे आज मी हे काम केलं, याच्याहून उद्या अजून हे करायचंय, परवा अजून असतं की ग. म्हणजे आता मला वाटतं आपण रोजच एका जंक्शनवर उभे असतो. बघ की आता आज तू इथे येत नाही, तुला 4 प्रश्न पडलेच असतील की आज कशी मुलाखत करावी, करावी की नाही, कोणाशी बोलावं, काय सूर लागावा, काय ड्रेस घालावा, मग मी काय फ्रेमवर चांगलं दिसेल, आता मी कशा. तर हे सतत एक मनात आपण स्वतः जंक्शनवर उभं राहून 2 काहीतरी निवडत असतोच ना. तर मला असं वाटतं स्वतः विरुद्ध केलेला लढा हा आपण काय, हे नाटकात आहे असं मी म्हणत नाहीये, तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतोय. तर आपण हे दैनंदिन जीवनात रोजच करत असतो. तर मला वाटतं रोज होतं. आता मगाशी तू आलीस तेव्हा आमचा सीन चालू होता इथे, तर संजय आमचा दिग्दर्शक काही बारीक बारीक चेंजेस गोष्टी सांगत होता. तर आता हे कसं बदलावं, हा लाईट इथनं येतोय कसा, छोट्या 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 गोष्टी आहेत. पण आणि कलाकाराच्या आयुष्यात तर ते वारंवार होत असतं. वेगवेगळी पात्र आपण साकारत असतो. त्या याच्यात तर माझ्या कुठले एलिमेंट्स आहेत, त्या पात्राचं काय म्हणणं आहे, मर्म काय त्या पात्राचं. आता एकनाथ शिंदेची भूमिका धर्मवीर 2 मध्ये केली, पार्ट 1 पार्ट 2 दोन्हीमध्ये. त्यानंतर आता हे तर तो एक झोन शिफ्ट झालाय सगळं. आता अनेक गोष्टी आहेत ग. पण सहनिर्मातीसोबत रंगमंच शेअर करणं दडपण आहे. दडपण होतं, ऑनेस्टली दडपण आता अजिबात नाहीये. कारण तिने ज्या पद्धतीने कम्फर्टेबल करून घेतलंय सगळंच, ते अतिशय स्तुत्य आहे आणि अप्रतिम आहे. आणि नाटकाची तालीम ही कधीच प्रेशरमध्ये होऊ शकत नाही असं मला वाटतं, कुठलंच काम खरं तर. पण ठीक आहे, शूटिंग ही गोष्ट वेगळ्या सेटअपमध्ये असते, पण नाटकाच्या तालमीत आपण वर्षभर रोज पुढचे प्रयोग करायचे असतात. तालमीत 1-2 महिने एकत्र घालवायचे असतात. त्याच्यात डायनॅमिक्स खूप खेळीमेळीचे असावेत. आणि शिल्पाताई असो, ऋषिकेश दादा असो, आमचे महेश सुभेदार सर असोत, किंवा दिनेश सिंग सर आहेत, चिन्मय पटवर्धन आहे जो एकमेव माझ्याहून लहान आहे या नाटकामध्ये, बाकी या सगळ्या फळीमध्ये मी लहान पडतो. तर हे सगळीच मंडळी अत्यंत नाटक सिनेमा सगळ्या बाबतीत अनुभवी, अतिशय कलाकार म्हणून परिपक्व, आणि फक्त अप्रतिम ॲक्टर्स नाहीत तर अप्रतिम को ॲक्टर्स सुद्धा आहेत, ज्याच्यामुळे बळ मिळतं काम करण्याचं एकमेकांना. फक्त मलाच असं नाही, त्यांना सुद्धा एकमेकांमुळे बळ मिळत असतं. तर ही अशी फळी जुळून येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते आमचे संजय जमखंडी लेखक दिग्दर्शक जे आहेत महान, जे समवयीन आहोत आम्ही, पण खूपच ड्राईव्हनी घुसला येतो नाटक बसवण्यासाठी. आणि आमचे निर्माते अर्थात प्रवीण भोसले आणि भरत ठक्कर. तर ही मंडळींनी खूप जोर लावून ही सगळी टीम घट्ट जमवलेली आहे. ही भट्टीच खूप जरा जास्त चांगलीच. हो, म्हणजे आय विल गिव्ह इट टू आवर सेल्फ्स, म्हणजे नॉट बोस्टिंग, पण खरंच खूप चांगली टीम जमली. आणि याचे अति प्रमाणात प्रयोग व्हावेत अशी इच्छा आहे. नक्कीच होणार आहेत. पण ऋषिकेश सरांसोबत याआधी काम केलंय, रंगभूमीवर काम करण्याचा अनुभव कसा आहे? खूप मजेदार आहे. कारण आम्ही या वर्षीच 3-3रं काम एकत्र करतोय. म्हणजे आता 2025 मध्ये होता, पण 24 मध्येच आम्ही हे नाटक शेवटचं, त्याच्या आधी फुलवंती आणि धर्मवीर 2 असे 2 सिनेमे आम्ही एकत्र केले. त्यामुळे सेटवर आम्ही एकमेकांसोबत पुरेसा वेळ घालवलाय. जोशी सर हे त्यांच्या ह्युमर आणि प्रचंड ज्ञानकोश यासाठी ओळखले जातात. तर त्या सगळ्याचा प्रत्यय आता नाटकाच्या तालमीत पण येतोच आहे. सतत वेगवेगळे रेफरन्सेस देणं, काही कुठलीही तारीख असली की विष्णुदास भावेंनी अमुक तारखेला अमुक नाटकाचा पहिला प्रयोग केला होता, इथपासूनच दाखले सुरू होतात, पासून ते त्यांचे सगळे ह्युमर हा सर्वज्ञात आहे. म्हणजे खूप छान ज्ञानात भर पडते, प्रचंड ज्ञानात भर पडते. पण काय सांगणार की नाटक असं आहे ना की इथे आणि तिकडे लगेच रिझल्ट, इथे आपण करायचं तिथून लगेच रिझल्ट मिळतो. कुठे ना कुठेतरी भीती वाटते कधी डायलॉग विसरला, जसं की आत्ताच मध्ये शरद पोंक्षे यांच्यासोबत म्हणजे त्या सरांसोबत एक प्रसंग घडला आणि तेव्हा प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तर कधी आपल्याकडनं असं घडेल याची कुठेतरी भीती वाटते म्हणा. खूप रेअरली घडतं खरं तर असं. शरद पोंक्षे हे अतिशय अनुभवी आणि तयारीचे नट आहेत. म्हणजे हे मी बोलायची गरजच नाही, इतके ते सिनियर आहेत. पण हे घडू शकतं, ॲक्सिडेंट्स होतात, अशा गोष्टी घडू शकतात. फक्त दुर्दैव आहे, म्हणजे हे शत्रूच्या बाबतीतही घडू नये. पण शिकण्यासारखं यातनं असं होऊ शकतं हे नाही आहे, तर त्यांनी ते कसं डील केलं हे शिकण्यासारखं आहे. खरं तर हे होऊ शकतं, हा अपघाताचा भाग झाला, पण त्यांनी हे दुपारच्या प्रयोगाला घडलं, रात्रीचा प्रयोग चोपला त्यांनी, हे शिकण्यासारखं आहे त्यातनं. एखादा असं तर खचू शकतो या सगळ्यातनं. एकतर ते
नॉट टू मेन्शन, पण ज्या आजारातनं बाहेर आलेत आणि त्या सगळ्यानंतर ते ज्या प्रमाणात हिमालयाची सावली, नथुराम, पुरुष आणि सगळी अशी अवघड नाटकं रन करतायत ते, त्या याच्यात असं एकदा झालं तर त्यातूनही ते खचले नाहीत आणि आता अविरत चालू आहेत पुरुषचे प्रयोग. हे खरं शिकण्यासारखं आहे. आणि भीती नाही आहे, म्हणजे फ्रँकली मी सांगू का, तयारीने आपण गेलो तर प्रेक्षक कसे स्वीकारतील ह्याची फक्त म्हणजे अँझायटी असते, पण ती भीती नाही आहे. ते अशी ती गोड रेस्टलेसनेस आहे तो. आणि कायमच नाटकाची मजा ती राहिलेलीच आहे की इन्स्टंट आपण जे करतो ते तिथे वर्क होत असतं ॲट दॅट मोमेंट. आणि ह्या नाटकात तर मी तुम्हाला सांगतो म्हणजे अति अशा गोष्टी आहेत. सगळेजण आपली क्युरिओसिटीच वाढवतात की असं आहे तसं आहे असं काय सांगू कळत नाही, कारण सांगितलं तर मजा गेली. पण मी एवढं नक्की सांगतो, ऑडिओ व्हिज्युअल पर्वणी आहे. अमेझिंग व्हिज्युअल्स बघायला मिळणार आहेत. संदेश बेंद्रेंनी नेपथ्य रचना केली, अमोक फडकेंनी लाईट डिझाईन केलेलं आहे. आणि फक्त मजा येणार आहे नाटक बघताना. आणि ऑफकोर्स सगळी इमोशनल ड्राईव्ह आहे, ह्युमर आहे, सहकुटुंब पाहावं असा गंभीर प्रश्न आहे. तरी आम्ही ॲक्च्युली मी तुला सांगतो, मला अँझायटी आता याची, मला आलाय तालमीचा कंटाळा आणि मला नाटक कधी ओपन होतोय आणि लोकांसमोर ते सादर करतोय याची आता घाई झालेली आहे. पण सगळं झालं बोलून, नाटक असं आहे, नाटक तसं आहे, बघा आहे ते. अनिश कसा आहे? अनिश अप्रतिम आहे. अनिश म्हणजे हे बघ काय सांगू, मी तुला सांगतो, अनिश या भूमिकेच्या निमित्ताने मला सातत्याने गेली खूप इंटेन्स कामं करायला मिळत आहेत ना, ती सलगता कायम राहिलेली आहे. मग वरवरचं पात्र नाही हे. मी सांगू का, रोज मी असंतुष्ट घरी जातोय, कारण करावं तितकं कमी आहे या पात्रामध्ये. आता मी त्या दिवसाची वाट बघतोय की कधी ती नोट हिट होईल आणि कधी असं होईल की हे मला साध्य करायचं होतं. नाटकाच्या बाबतीत ते उशिराच होतं, कारण प्रयोगागणिक आपण मोठे होत असतो, आपण नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करत असतो. पण हे पात्र असं आहे की खणावं तितकं खाली ते अजून आहेच, पाणी लागत नाही हाताला अजून. क्षितिज सारखं आहे, थोडंफार तरी साम्य आहे, निश्चित आहे. तर काय ते सांगत नाही, पण आहे. आपल्याला काहीच सांगितलं जाणार नाही, फक्त आता ते बघायचंय. मी तुला सांगू का, मला कुठलेही, आपण आता अनेक वेळेला अनेक चित्रपटांच्या वेळेला बोललोय, गप्पा मारले, मला कायम काय बोलावं जे अर्धवट राखून असेल मला कळत नाही. कारण मला काहीच गिव्ह अवे करायची नाही. मला तुम्ही तो अनुभव घ्यायला हवाय, तो आता प्रयोगाला येशीलच, तेव्हाही आपण पुन्हा गप्पा मारू. पण मी तर काय, म्हणून मी अर्धवट हे सांगितलं तुला की मजा खूप येणार आहे. आणि अजिबात प्रमोशन म्हणून मी हे म्हणत नाही. आम्हाला रोज करताना आम्ही सकाळी येतो रंगीत तालमीला की आज सेटमध्ये हे लागलंय, किती भारी आहे. आज अमुक म्युझिक ट्रॅक आलाय, किती भारी आहे. आज हा लाईट इफेक्ट आलाय, किती भारी आहे. आज काहीतरी सीन नवीन एडिट करून आलाय, नवीन पॉलिश होत इथपर्यंत सीन आलाय, याचा इतका भारी इफेक्ट क्रिएट होतोय. सो रोज आम्ही पण सरप्राईज होतोय आणि आय जस्ट कांट वेट की लोक कधी सरप्राईज होतील. हो, आता आम्हाला पण हे सरप्राईज बघण्याची उत्सुकता लागली आहे. तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगणार, त्यात पण आता काहीतरी अर्धवट की नाही, प्रेक्षकांना पूर्ण सांगणार आहे मी की अतिशय चांगलं, कंटेंटफुल आणि ऑडिओ व्हिज्युअली अमेझिंग असं मराठी व्यावसायिक नाटक आम्ही घेऊन येत आहोत. मी वर्सेस मी या नावावरनं आम्हाला खूप लोक प्रतिक्रिया देत आहेत की काय आहे नेमकं, तू जसं विचारलं जातं उत्सुकतेने. अनेक जण विचारतायत, सगळी आम्हा 6 कलाकारांची नावं वाचून, संजय जमखंडीचं नाव वाचून सगळेजण विचारतात की घडतंय काय आहे. तर आम्ही उत्तम नाटक घेऊन 25 जानेवारीपासून शुभारंभ करतो आहोत. आणि एका महिन्यात आमच्या सक्षम निर्मात्यांनी 12 प्रयोग लावलेले आहेत व्यावसायिक नाटकाचे. ही खूप अमेझिंग गोष्ट आहे. तर आम्ही पहिल्याच महिन्यामध्ये मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, ठाणे, नाशिक असं सगळं पहिल्या महिन्यात कव्हर करतोय. तर सगळ्या महाराष्ट्रातले प्रेक्षक मज्जा बघत असतात. तर सगळ्यांना ही विनंती आहे की तुमच्या शहरात आम्ही निश्चित येतोय. पहिल्या महिन्यात नाही तर पहिल्या 3 महिन्यात निश्चितच येतो आहोत. तर आवर्जून पेपर ॲडवर लक्ष ठेवा, आमच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवा आणि नाटक पाहायला तिकीट काढून या. येस, नक्कीच येणार आहेत सगळेजण. आणि आम्ही अनिशला बघायला खूप उत्सुक आहोत. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. तुम्ही कायम कलाकारांच्या पाठीशी उभं राहता त्याबद्दल मनापासून थँक्यू.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.